काढ मग वतला कसा माका माहिती खडे फाटली ती हुंदरान खाल्ली असतली तर म्हणते या बघा आमच्या डिकीत तेल वतलं आता मी डिकीसून घालून आणले पण वतला कसं म्हणते आपलं खरवस खाऊन झालेलो असा म्हणजे काय चालला हा तर जसं की म्हणजे तुमका मी काल बोललेलो आहे कालच्या ब्लॉगमध्ये ह्या लाईटीची तुमका काहीतरी स्टोरी सांगतले असं लाई सांगतली मी काही सांगते हा तर सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे आजचा ब्लॉग सुरू होता आईसोबत री बघ म्हणजे आई आग घालता आणि आता वाजले असं बरोबर 12:45 मी जस्ट आत्ता बाजारातून जाऊन येलो आहे आणि म्हणजे येताना मी हाडलेले खरवस हे बघा तर म्हणजे खरवस असं पॅकिंगमध्ये गावता हनुमल कोल्ड्रिंक मस्तून हाडले मी पाणी नसतं पण जबरदस्त लागतं आम्ही प्रत्येक टायमा असं धाडतो किती रुपये असतो तुम्ही सांगू शकता अंदाजे पाव किलो आहे आणि याची किंमत आहे मंडळी 120 रुपये आम्ही केलो तो सर बरं झालं ना आम्ही केलो तो पावडरचं केलेलो मंडळी पण आता बघूया जर कोणी दूध वगैरे दिलं ना असं खरवसचा तर आपण त्याचं खरवस लवकरच करूया बघूया आता ह्यो खरवस तुमका सांगते टेस्ट करून कसं होतो जबरदस्त वाटतं बघा एकदम कापा कापा कशी पावडरीचो नाही आयो चिकाचो कोणी सांगला पावडर त्याचा होणार रिअलला जातो चला आई घडे बसले मी थोडे बसतोय आपली रोजची जागा गो सकू महिने उठ 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 हा उठ हा एक नंबर ए ओरा काय मस्त हा बघा एकदम कापा कापा गो तू खात जर म्हणते आपलं खरवस खाऊन झालेलो असा अडे काय चालला हा तर जसं की म्हणजे तुमका मी काल बोललेलो आहे कालच्या ब्लॉगमध्ये ह्या लाईटीची तुमका काहीतरी स्टोरी सांगतले असं लाई सांगतली मी काही सांगते हा तर जेव्हा आम्ही मंडळी 2021 मध्ये स्टॉल घातलेलो म्हणजे स्टार्ट केलेलो तेव्हा माझ्या स्टॉलवर आता तशी माझ्याकडे बॅटरी आहे ती मी आता घराकडे हात चार्ज करते तुम्ही डेली बघित असतात आणि मग हे सर एक माझी लाईट आहे बारकी त्याका मी ती कनेक्ट करते आणि मग ती लाईट आपल्या स्टॉलवर पेटता पण पहिली म्हणजे तसं नाही होतं स्टार्टिंगला इतकं कोणाक काय माहिती असतं म्हणजे तेव्हा तर स्ट्रगलच होतं ना तर मी काय करी ही मंडळी चार्जिंगवरची हा ट्यूबलाईट हा आणि मी काय करी का म्हणजे हे सर सकाळ जर चार्ज करी आणि हे बघा एकत्र ते असे ह्या जोडले ना पॉईंट काय ती पेटता कारण ही चार्जिंगवरची आहे ना तर म्हणजे अशी जाऊन मी थोडी ती लाय आणि मग आपणाक ती स्टॉल बंद करीपर्यंत ये तर म्हणजे हां तर असा स्ट्रगल केलेला असा आणि अजूनही मी आता ही 4 दिवस झाले परत घेऊन जा सुरू केलंय कारण एक आठवण म्हणान कंटिन्यू राहा नाही आपल्याकडे असा चालू केली हां बंद होती तर माझ्या मित्रांनी काहीतरी एका बघला नाही तर काहीतरी सुरू केलं आणि तुला काहीतरी चार्जिंगची काहीतरी वायर सुटलेली चालू केलं आणि अशी लाईट आती आणि मी ठरवून ठेवले की आपले जितके जुने आठवणी असतात ते मी कधीच असे टाकूचे नाही कोणाला देऊचे नाही भंगारात वगैरे ते ठेवूया आपल्याकडे कायम तुम्ही पण तसंच करू शकतात हां तर ह्या लाईटीची स्टोरी अशी होती आणि आता म्हणजे माझ्याकडे बॅटरी आहे ती मी चार्ज करतोय घराकडे आणि ती मग संध्याकाळी घेऊन येते आणि तरी पण मी आता वापरू सुरुवात केली 4 दिवस झाले असत तर उजेड जरा हां एक्स्ट्रा भेटता चला आता बाकीची कामं असतात तर हां आता ह्या सांगू जातो तुमका लाईटीबद्दल तर असंच म्हणजे आपलं स्ट्रगल सुरू राहतला 4 वर्ष झाली माझ्याकडे 1 रुपये सेव्हिंग नाही बऱ्याच लोकांना याचं आश्चर्यचकित वाटत असतं किंवा 4 वर्ष बिझनेस करता आणि पैसे नाही पण याचं कारण तुमका आई सांगतली किती नाही ते काय की तूच आम्ही सांगलेला गेल्या व्हिडिओ सांगले परत किती सांगतोय पण म्हणजे नवीन जे असतात ना आपले सबस्क्रायबर त्यांना कळत नसताला की मी गेल्या व्हिडिओत पण बोललो की आमचं असं लोन आणि त्या लोनसाठी ते सगळे पैसे जातात थोडासाच राहला पण बऱ्याच म्हणजे लोकांना असं वाटत असतं की प्रजेश बिझनेस करता आणि खूप पैसा होता त्याच्याकडे पण असं काय नाही चल आता बाकीची कामं करूया तर उठ माका जाऊन आमका काम तर म्हणजे या मानर बघा हे आमका मिळाला आम्ही शूटसाठी गेलो होतो बीचवर आणि आता खूपच आपला लाडका झालेला ए मॅव एका म्हणजे मॅवच म्हणतो बघ राग येतात कारण त्या दिवसभर मॅव मॅव करीत असता आणि जाम राग येतात लगेच त्याका राग येता टिडकी बाई आहे ती चल तर
काढ मग हे. राव वतला कसा माका माहिती खडे फाटली ती हुंदरान खाल्ली असतली. तर म्हणजे हे बघा आमच्या डिकीत तेल वतलं आता मी डिकीसून घालून आणले पण वतला कसा पण बघ खय फाटला आता. इतक्या वतला बघ म्हणजे फाटलेला काय दिसणार ना. तर तुझ्या हातीकडे थंय खय फाटला. अगे त्या सगळं सोड ह्या धर पहिला बाहेर घेऊन जा मरे तडे. अगे पण ह्या धर ना तू त्या सगळं सोडत ह्याच्यात तरी गाडीवर होता. तीच भाण्यात काढूया तर कायच कळांग नाही काय झालं आता. हे बघा आता ह्याच्यात काढून घेतले बघा इतक्या थोडासा ह्याच्यात 1 लिटर मधला थोडासा ह्याच्यातला बघा ते वतला तुम्ही बघला डिकीत. नशीब आई ते बघूक गेली म्हणून झालं. आई गेली साबण काढूक आणि हे तेल नका तडे भरायचा होता ना स्टॉलवर. आता मी ह्याच्यात काढून घेतले बघा 1 लिटर थोडासा ह्याच्यात कमी हा. नशीब माका असं वाटतं का काहीतरी बारीकसा भाग होता. चल ह्या बघा इतका सगळा डिकीत तेल वतला ह्या बघा सबन तेलकट झालं ह्या बघा इथं मीठ पिशी. अरे कसं काढतले या पाणी घालून ठे नाही तर बुतूर पाणी घालून ठेवा कसं तर काढवायचं. आता मी कापते असे कोबी. चला लेट झालो आधीच ऑफिसवर करूक जाऊचा. दे आई बघा सुंगटा सुटी करूक घेतल्यान. किती रुपयाची 100 रुपयाची. मी येताना आणलेले बाजारातून. लाल सुंठा. कारण आज सोमवार हा तर आम्ही फक्त मंगळवार आणि गुरुवारच नाही खाणो. आणि काय मंगळवार नाही खाणो. मंगळवार गुरुवार आणि बाकी सगळे दिवस खातो. मंगळवार आणि गुरुवार नाही खाणो बाकी सगळे दिवस खातो. तर इतकी 100 रुपयाची गावली बघा. ह्याची आम्ही कढी करतो. म्हातारा खावचे ना तिथं. थांब गो थांब. सगळ्यांका मारून मारून दम लागे. बरी तरी असत ती बरी असत म्हणा. कापत्या सांगतलीत बरी आहे होत ना. सुंगटाचा म्हणजे की सामारा करू का काय प्रॉब्लेम नाही पण गरम खूप आता. पण कढी पण बेस्ट जाता. गरमीत खय खातली गरम मसाल्याचा नाही गे. कढी सुद्धा बरी जात. हा कढी सुद्धा बरी जात. कढीत खाऊ. एक दिवस सुंगटाची चिली करू ना बेस्ट जातली सुंगटाची चिली. काय ना सगळी सोलून घेऊ मस्त एक मॅरिनेट करू इथे का पीठ सगळं कोटिंग लावा फ्राय करून घेऊ आणि झाला सेम चिली सारखी चिली मारू ना. पकोड्या करतो तसेच करू. हो पीठ मीठ सगळं गरम बघा कसं दादा 5 वाजले असत जरा लेट झालो आज. असं फास्ट जेल आहे ते गळ्याकडे दिला माझ्या आता कारण टाईमच नाही पूर्ण ते का लागान. हा सगळा घेतला चल. हे बघा गाडी रेडी आहे. आत्ता गाडी बंद केलं परत चालू केलं परत बंद केलं येता. चल आज सोमवार आणि आज गिरायक असतं कारण व्हेज खाणारे असते ना ते का लागा खयलो खयलो म्हणजे बघा बोकलो आमका बघून येलो आरट इलो 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 अंग असतं बरोबर डॅम बीस. गरम बघा काय आता. हा बघा काय बघा जाम गरम आता. सेटअप लायचे चालू आपल्या बघा. ए येऊ पकोडे खाऊक. हा तर आमच्याकडे बाईला खाऊक किती खातोय मग काय माझ्या बाय ह्यो रातचो खंय फिरते रे तू. टाइम तुझो घराकडे जावचो सोपी सुपात त्या झाडा मिळवया मेले ते पायर ओतून घेशील. तू बोकलो गेलो थंय तू डेली बघणे ना बोकळो असतं ब्लॉग मध्ये. आई पण काम करत असं दाखवूया ना. चल भांडे उचलते सोडून गेले. तर मंडी आम्ही आता येऊ गेलो घराकडे म्हणजे इलोच हे का मळ्यात असो आम्ही. आज जरा आम्ही बेगीन येलो आता वाजले असत 9:45 आणि हयसर मी डेली ना कुत्र्यांका बिस्किटं घालते तर त्यांचीच मी वाट बघते पण ते अजून काही येऊकच नाही बघा. ह्या वाटेन ते अशी धावानी आहेत 3 कुत्री पण अजून नाही येऊक. आई पुढे गेली बघूया आता काय तर. चला चला सगळी इली माका घेऊक या. बघ 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 कसा बुरडा नको गो. इले घराकडे आत्ताच ती बघ आई आता
आणि शेवट ते कुत्रे येऊकच नाही. आता मी काय करतो अजून मी फ्रेश पण नाही हो कसं आहे. सगळ्यात पहिले मी व्हिडिओ पोस्ट करतो आहे. तर मी जे माझे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते जरा मी लेटेस्ट पोस्ट करतो कारण मी स्टॉलवर असतो. त्या कारण माझं रोजचा टाईमच झालो म्हणजे 9:30 किंवा 9 वाजेपर्यंत करतो. डेली मी 9 वाजता करतो स्टॉलवर असतो ना. पण आज आम्ही बेगीने घराकडे येलो. आता वाजले असत 9:45-10 वाजतले. तर सगळ्यात पहिले व्हिडिओ पोस्ट करते. ह्या बघा ही बाई बघा गो ए ए बाबा ए बाबा ए बाबा अगे बाय माझ्या राणी ती मोठा बघ 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 बघ. आई सर चपाती भात का आला चपातीच्या मध्ये. हां भात कमी. आता वाजले असं 10:15. आम्ही किंवा रातचं असं येऊन जेवण वगैरे करणं नाही. पण आज आई सांगता भात जरा कमी असो चपाती भातता ती. कारण आम्ही जेव्हा दुपारी जेवण बनवतो त्याच आम्ही रात्री जायतो कारण आमच्या स्टॉलवरसून घराकडे सरच वाजतात रोज 10. कारण आज जरा आम्ही बेगीन येलेलो. तर चला जोपर्यंत आई चपाती भात तोपर्यंत मी फ्रेश होतो. दोन्ही व्हिडिओ मी पोस्ट केले इंस्टावर आणि यूट्यूबवर. चला तर आपलं जेवण इलेला भात परत केला आईन. चपाती किती भाजल्यान काय माहिती. तर चपात्या केल्यान तरी भाजलाय लोक घरात. ही सुंगटाची कढी हा आणि मस्त की आपली तोर आहे बघा. चला आता जेयतलो. आम्ही डेली असं किंवा रातचं जेवण नाही करणं पण आज भात कमी होतं म्हणून नाही करूच लागलो. आणि आम्ही का डेली 11 वाजता रातची जेवण आम्ही डेली 11 वाजताच जेवतो कारण स्टॉलवरसून येतो माणूस 10:30 तरी डेली वाजतात. जर आज फक्त जरा बेगीन येतो इतकंच फरक हा. तर चला आता जेयतलो. हे सगळं जेवण आपला आई आपलं जेवण ठेवून बसली हा. आम्ही खालते नाही अशा वरतीच जेवतो. पुढे पाठी बघूया काय होईल त्या होईल. फ्युचर कोणाकच माहीत नसतं. फक्त आपलं काम आपण कंटिन्यू करूचं असतं इतक्याच. आणि असेच पुढे पुढे मस्त मस्त ब्लॉग येत राहतील. मी सध्या कसं आपलं स्टॉल असल्यामुळे मला खैसरच जाऊ गावणार नाही त्या लागान सगळे घरातलेच ब्लॉग तुमका दाखवत आहे. पण आपण काहीतरी बाहेर जायचा प्रयत्न करतेले असे मी म्हणजे सकाळी काहीतरी सायकल रायडिंग वगैरे लवकरच प्लॅन करूया. कारण खंय जर मला जायचं असेल तर मला स्टॉल बंदच ठेवचं पडतं. पण आता मी तसं नाही करतो असे सकाळी उठलेलं आहे आणि आपण नंतर जाऊ शकतो. कारण मला बरं जाऊन स्टॉलची कामं करूची असतात तर त्या कारण खूप वेळ जातं. तुम्ही बघितल्यात एकदा जॉब पण नाही गावना. तर चला म्हणजे जयते वेगना आजच्यासाठी इतक्याच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.